गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल इनसाइड द रिदमर्स. आणि कालच चिल्ड्रन्स डे झाला. सो आज रिदम डान्स अकॅडमी ऑल ओव्हर ब्रांचेससाठी चिल्ड्रन्स डे सेलिब्रेशन करत आहे. त्याची तयारी होते, मी तुम्हाला दाखवते. सो हा आमचा बॅनर आहे. इथे आम्ही स्टँडीज ठेवलेले आहे आपल्या क्लासेसचे, तुम्ही बघू शकता. अँड आता इथे DJचा सेटअप होणार आहे. फोटो बूथ्स आम्ही रेडी करत आहोत. सो आता थोडं सगळं हलक्या फुलक्यामध्ये चाललं आहे. थोड्या वेळाने फुल सेटअप रेडी होईल. टॅटू, पेंटिंग वगैरे सगळं आहे मुलांसाठी, तर होईलच थोड्या वेळात रेडी. जी प्लेस आहे ती बालगोपाल नवरात्र उत्सव मंडळ अँड चॅरिटेबल ट्रस्टने आम्हाला दिली आहे. सो थँक्यू सो मच रिदम डान्स अकॅडमीला. ही प्लेस जोगेश्वरीमध्ये, मेघवाडीमध्ये. सो मेघवाडीमध्ये बालगोपाळ नवरात्र उत्सव मंडळ आणि चॅरिटेबल ट्रस्ट अशी एक मंडळ आहे. त्यांनी आम्हाला ही प्लेस दिलेली आहे. थँक्यू सो मच. सो आम्ही या मंडळातले किंवा मेघवाडीमधले जेवढी पण मुलं आहेत त्यांना आम्ही सेलिब्रेशनसाठी इन्व्हाइट केलेलं आहे. आणि आज फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनसुद्धा आहे. सो मुलं खूप छानपैकी वेगवेगळ्या रूपात रेडी होऊन येणार आहे. अजून ते आलेले नाहीत कारण की टाईम अजून झाला नाही आहे. सो मुलं येईपर्यंत आम्ही लोक फुल सेटअप रेडी करत आहोत. गाईज, आमची मुलं यायला सुरुवात झालेली आहेत. सो फॅन्सी ड्रेसमध्ये असं आहे की त्यांना आपल्या रोलबद्दल थोडं एक्सप्लेन करायचं आहे. तर त्यासाठी पेपर वगैरे आणून ते लोक रीडिंग वगैरे करत आहेत, बायाट वगैरे करत आहेत. सगळे खूप छान दिसत आहेत. कॅमेरामॅन सत्यजित दुलभ आलेले आहेत, जे आमचे छान छान फोटोज काढणार आहेत. कसं वाटतंय तुम्हाला येऊन इव्हेंटमध्ये? हेच होते जे काल रात्री काही ना काम करत होते, फक्त उभ्या होते. 4 2 रिदम्सचे, एक मिकी माऊस आणि एक सिंचन. अरे बापरे, ह्याच्यासाठी तुझा नक्कीच सत्कार होईल. सो जसं की म्हणाली मी की फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होणार आहे. तर आमची जुईली भारत माता म्हणून आली आहे, तुम्ही बघू शकता. पण आमच्याकडे एकच भारत माता नाही, 2 भारत माता आहे. मोठी भारत माता, हॅलो. सो आमच्याकडे 2 भारत माता आहे. आता बघूया अजून किती एकासारखे अजून किती 2-3 लोक येतील. आणि काव्य, तू काय म्हणलीस? जोरात बहुरूपी स्त्री. हो, बहुरूपी स्त्री हा तिचा लुक आहे. पण फुल लुक थोड्या वेळाने रिव्हील होईल. सरप्राईज आहे, तिच्या मम्मीने सरप्राईज ठेवलं आहे की नाही. अच्छा, पप्पा घेऊन उभे तिथे. थोडासा कॉस्ट्यूम पप्पांकडे, हां थोडासा तिच्याकडे आणि थोडासा ह्याच्यामध्ये. ओके, तू रेडी हो, मग होऊन जाईल. आणि इथे दरवर्षीप्रमाणे मेहनत घेऊन आपल्या मुलीला काय ना काय बनवत आलेले आहेत पूर्वी. वा. पूर्वी तू पण तेच बनली ना जे काव्या बनली आहे, खरं सांग. मग फरक आहे. ठीक आहे, नंतर सांग आम्हाला. आणि पूर्वीचा छोटा भाऊ मला फायर फायटर. ओ हॅलो फायर फायटर. हॅलो, मी काय म्हणते विवांश, शॉर्ट सर्किट झाला काय झालं तर तुझी गँग घेऊन रेडी राहा. समजलं तुला? समजलं की नाही? गाडी कुठे तुझी? फायर फायटरची गाडी अरे बापरे, असं आहे सरप्राईज. सेलिब्रिटी ब्रविशी आलेला आहे इथे. ब्रविशी आज ब्रविशी बन के आहे. सरप्राईज आहे ना ब्रविशी. इसमें कुछ तो है जो ये बनने वाला है, पर बता रहा नहीं है ब्रविशी. सगळ्यांचे फोटोशूट चालू आहे तिथे. वा. सुंदर. इथे फायर फायटर बोलते बहीण तिथे फोटो काढते. फायर फायटर भी लाइक मेरा भी तो कोई फोटो निकालो यार, मेरी कोई इज्जत है कि नहीं. इव्हेंट स्टार्ट झालेला आहे. तुम्ही लाईन बघताय केवढी मोठी आहे. फेस पेंटिंग साठी लाईन आहे. फेस पेंटिंग चालू आहे इथे. आणि
मुलांसाठी सरप्राईज मॅस्कॉट बॉयला बघून मुलं खूप खुश झाली आहेत. मुलं खूप खुश आहेत त्या मॅस्कॉट बॉयला बघून. जसं तो करतो तसंच करतात. खूप खुश आहेत मुलं त्या मॅस्कॉट बॉय सोबतच चिपकून आहेत, सोडतच नाही त्याला. त्याला गेम सांगतात खेळायला, हा गेम तो गेम. प्लस आपल्याकडे आहे टॅटू पेंटिंग. हेलो, क्या क्या बनवा रहे हो तुम लोग? क्या बना रही है? ओ माय गॉड, रिदम डांस अकेडमी का लोगो बना रही है अश्विनी. फेस पेंटिंग आहे आपल्याकडे सेल्फी बूथ आहे, आपल्याकडे मॅस्कॉट बॉय आहे, आपल्याकडे डीजे आहे. खूप खूप मजा येणार आहे आज. ट्रॉफीज रेडी आहेत. ह्या सगळ्या ट्रॉफीज गेम्ससाठी आहेत, गेम्स विनरसाठी. प्लस फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनसाठी आम्ही ट्रॉफीज ठेवलेले आहेत. डीजे वाले बाबू जरा गाना बजा दो. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream. सो डीजे पार्टी संपलेली आहे आणि आता स्टार्ट होते फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन. सगळे ते खूप छान बनवून आलेले आहेत. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन चालू करूया. ओके, सो स्नॅक्स साठी पाठवून हे करायचे आहे. स्नॅक्स अरेंजमेंट इथे आहे मुलांसाठी. आणि आजच्या फॅन्सी ड्रेसचे जज आहेत विक्रांत शिंदे. हेलो जज, अच्छे से जज करो, नीट जज करा, नीट जज करा. क्या बात है, व्हेरी गुड व्हेरी गुड. और जब तू मरेगा तब तेरी भूख सल्तनत भी मर जाएगी. क्या बात है, क्या
कृष्णा आहे. सूर्यपूर आहे. जज कसा वाटला कृष्णा? जज कृष्णा आहे आपले. जज कसा वाटला कृष्णा? पूर्ण अक्षय कुमार होता. इथे पार्टिसिपेशनला यायचं आहे. चला सो गाईज सगळा कॉम्पिटिशन असणार आहे. संगीत खुर्ची चालू झालेलं आहे. आता आफ्टर फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन संपलंय. सो आता काम कर. गेम्स आहे मुलांसाठी. संगीत खुर्ची एकदम मज्जा येणार आहे भरपूर. नंतर थोडी मोठी गेम आपण. समजलं सगळ्यांना? मध्ये बसायचं, मध्ये घुसायचं नाही आणि कोणी रिटर्न यायचं नाही. ओके समजलं? चलो रेडी करूया. हे पळू नका रे. आज हे दोघं घरी जाऊन एकदम सुखाने झोपणार आहेत. एवढे पळाले तर. ओके रेडी. बॅच 2 चा संगीत खुर्ची चालू झालेली आहे. कोई किसी को धक्का नहीं देगा. आराम से. ओके रिवर्स नहीं आना है, उल्टा नहीं आना है, बीच में से नहीं जाना है. ओके आणि त्यांच्यानंतर आपण आपल्या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. त्याआधी हा सगळा प्रोग्राम आपल्या इथे म्हणजे सादरीकरण आम्ही केला. जे पण आम्ही इथे साजरा केला तर बाळ गोपाल नवरात्र उत्सव मंडळ आणि चॅरिटेबल ट्रस्ट आणि तर रिदम डान्स अकॅडमी यांच्या वतीने केलेला आहे. तर एकदा ह्या दोघांसाठी जोरदार टाळ्या. सगळ्यांकडून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप छान असा प्रोग्राम इथे झालेला आहे. मुलांनी खूप छान असं एन्जॉयमेंट केलेली आहे. होप सो सगळ्यांनाही मजा आली असेल. आणि आता थोड्या थोड्या प्राईज डिस्ट्रीब्युशन होणार आहे. तोपर्यंत लहान मुलांसाठी डीजे होऊ दे. आणि एकदा आपल्या ह्या प्रतीक्षासाठी जोरदार टाळ्या. स्टार्ट टू एंड आल्यापासून बिचारी टॅटू काढत आहेत. काय म्हणजे सगळ्या मुलांच्या हातावरती टॅटू काढण्याचं काम करत. इथं जोरदार टाळ्या झाला पाहिजे प्रतीक्षासाठी. तर असा हा छोटासा आपला प्रोग्राम सादरीकरण करण्याचा आपला जे तयारी आम्ही जी केली होती ती ते सफल झालेली अशी वाटते आहे. आणि खूप मजा आलेली आहे. मुलांनी तर खूप एन्जॉयमेंट केलेलं आहे. तर सगळ्यांसाठी विथ पॅरेंट्स सगळ्यांनी एन्जॉय करायचं आहे. सगळ्यांनी यायचं डान्ससाठी. सगळ्यांसाठी डान्स असणार आहे. लहान मुलं मोठे सगळ्यांनी लहान मोठे सगळ्यांनी. सो गाईज आता सगळं झालेलं आहे. आता प्राईज डिस्ट्रीब्युशन होणार आहे आणि प्राईज डिस्ट्रीब्युशन नंतर हा पूर्ण प्रोग्राम एंड करत आहोत. प्राइजेस आहेत इथे मस्त. आणि आजचे जज आमचे आहेत विक्रांत शिंदे. ते डिसाईड करणार आहेत. जजेस होते विक्रांत शिंदे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी.
आणि मी सोनालीला विनंती करेन की पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं. ओके तर आपण जो पण आपला रिझल्ट लावलेला आहे तो आपले विक्रांत शिंदे यांनी त्यांच्या वैचारिक दृष्टिकोनातून लावलेला आहे. त्यामुळे कोणीही त्या गोष्टीचा मनाला लावून घेऊ नये आणि पुढच्या वेळी अजून ताकदीने यायचं आहे. आणि थोड्याच वेळा इथे आपल्या इथे आपल्याला नेहमी सदैव मदत करणारे शिवाजी खैरनार यांचे आगमन होत आहे. तर 2 मिनिटं थांबायचे, त्यांच्या स्वागतासाठी सर्वांनी थांबायचं आहे. नंतर आपण आपल्या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. आपल्या इथे शिवाजी खैरनार यांचे आगमन झालेले आहेत. पॅरेंट्स आणि स्टुडंटनी जोरदार स्वागत करायचे आहे. खरंच तर त्यांनी कार्यक्रमाची सांगता होताना त्यांनी ते दर्शन दिलेले आहे. तर खूप छान असं मेटावरनं बघू शकता. तर शिवाजी खैरनार यांना मी इथे बोलूया आणि त्यांच्या मिसेसही आलेल्या आहेत. आज पहिल्यांदा त्यांनी आमच्या कार्यक्रमाला आपले भेट दिलेली आहे. या 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 इकडे. सो गाईज प्रतीक्षा दीदी आल्यापासून जे ती टॅटू काढायला लागली आहे. प्रोग्राम संपलाय तरी पण मुलांना टॅटू काढायचंच आहे. म्हणजे एवढी ती टॅलेंटेड आहे आणि खरंच तिला खूप मानलं पाहिजे. स्टार्ट टू एंड इवन प्रोग्राम संपल्यानंतर पण ती टॅटू काढते कंटिन्यू, मुलांना खुश करत आहे. वाव, थँक्यू सो मच प्रतीक्षा दीदी. सो गाईज फायनली प्रोग्राम संपलेला आहे. खूप मजा केली मुलांनी. आय मीन जीवापाड मजा केली आहे त्यांनी. पुढचा मागचा न बघता जीव ओतून जे पळत होते, डान्स करत होते, मस्ती करत होते. बापरे, खूप एन्जॉय केला. इवन पॅरेंट्सनी पण भरपूर एन्जॉय केला आजचा प्रोग्राम. सो आजचा कार्यक्रम संपलेला आहे, पण तरी काही मुलं अजून पण त्यांना टॅटू काढूनच घ्यायचं आहे. ते टॅटू काढण्यात बिझी पण आहे. एक आम्ही मॅस्कॉट बॉय पण बोलवलेला, तुम्ही बघितलं आहे व्हिडिओमध्ये. मुलांनी त्यासोबत पण खूप एन्जॉय केलं. इवन संगीत खुर्ची पण एन्जॉय केली. हर एक जो या इव्हेंटमध्ये पार्ट होता त्यांनी खूप मजा केली. इवन त्यांचे पॅरेंट्स पण बोलत होते की वा वा क्या प्रोग्राम क्या भारी. आणि आता तुम्हाला माहिती आहे प्रोग्राम संपला त्याच्यानंतर आम्हाला करायचं आहे काम. सगळं कोण उचलणार? फोटो बूथ कोण उचलणार? मी खूप कमी हेल्प केली, कारण की हे ज्या टाईमला काम करत होते त्या टाईमला मी स्कूलला होती सकाळी आणि रात्री मी येऊ नाही शकत. आता सगळं हेल्प करणार. हां, म्हणून मी आता सगळी साफसफाई करणार आहे. बस मी व्हिडिओ काढून दाखवते तुम्हाला ही किती बसली आहे. ओके, ते मागचा जो बॅनर आणि स्टँडी कोण उचलणार? अरे आम्ही उचलणार. अजून एक्स्ट्रा वर्कर नाही आमच्याकडे. आम्हीच अँकर, आम्हीच कामवाले, आम्हीच क्राफ्ट टीचर, आम्हीच डान्स टीचर. संपला. आम्हीच आमचे काही थोड्याच. पुढची व्हिडिओ बघा आता तुम्ही. आम्ही तुम्हाला काम करताना दिसतो. टॅटू आर्टिस्ट प्रतीक्षा दीदी. अरे तू टॅटू नाही काढते? कोणी घेतली तुझी जागा? ओ, सोनाली नारकर. सामान उचलायचं सोडून इथे पळत आली टॅटू काढायला. शानी काय काढते? पिकाचूच काढ, दुसरं काहीतरी काढते. कोणाच्या हातावर काढते? अरे रे आयुष बिचारा फसला बिचारा फसला. पिकाचू काढते. आयुष ऑल द बेस्ट. आयुष ऑल द बेस्ट. आयुष गाईज अजून पण मुलं गेली नाही आहेत, पॅरेंट्स पण नाही गेली. माझ्या मागेच बघा. फायनली कार्यक्रमाची सांगता होता. हा शेवटचा मुलगा आहे जो टॅटू काढून घेत आहे. आणि गेले बाबा सगळे गेले. सगळे गेले. आली मोठी काम नाही करणार होती. सोनालीला हाक मारलेली. चल जा.
सो गाईज फायनली कार्यक्रम एंड झालेला आहे असं मी बोलू शकते. आता इथे कोणच नाही आहे, आमचेच टीम मेंबर्स उरलेले तिथे. डीजेवाला बाबू चाललाय आपला सेटअप घेऊन. प्रतीक्षा तिथे लास्ट एका मुलाला काढत आहे टॅटू. हां आली सर, मला पण काम आलेलं आहे. सो गाईज फायनली इव्हेंट ओव्हर झालेला आहे. होप सो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि आमची चिल्ड्रन्स डे पार्टीसुद्धा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय बाय बाय.